सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी संदर्भातल्या बघूया टॉप 9 बातम्या। बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान। बाबुर्डी गावात घराचे पत्रे उडाले। धान्य भिजल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। पुण्याच्या पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मांढर गावातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, तर विद्युत खांब पडल्यामुळे वीज पुरवठाही खंडित। रायगड जिल्ह्यातील अनेक भागात रात्री मुसळधार पावसाची हजेरी। खोपोली, कर्जत आणि माथेरान परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर आजही जोरदार पावसाचा अंदाज। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। कापूरहोळ परिसरात मुसळधार पावसानं रस्त्यावर साचलं पाणी। पाणी साचल्यानं पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची मात्र कसरत। पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे एसटी बसवर झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी टळली। गोंदियात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू। कृषी विभागाकडून तिसऱ्यांदा अहवाल पाठवला जाणार। नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांचं लक्ष। भंडारा जिल्ह्यातील मोहाडीमध्ये धान पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा। शेतात साचलेलं पाणी मोटर पंपांनी काढण्याची शेतकऱ्यांवर नामुष्की। हिंगोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यामध्ये अवकाळीमुळे 1600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 2834 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। नुकसान भरपाईसाठी 3,39,57,000च्या निधीची आवश्यकता। अमरावतीत अवकाळीच्या तडाख्यामुळे तब्बल 137 कोटींच्या किमतीची संत्रा मातीमोल। एप्रिलमध्ये झालेल्या संत्र्यांच्या नुकसानीचा अहवाल तयार करणार।